धावसंख्या 7, 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 7 आणि आता गोलंदाजीसाठी आलेला आहे त्या अभय राजू शिर्के यांच्या आपल्याला गोलंदाजी बघायला भेटत आहे. अभय यांनी सुंदर असा टाकलेला चेंडू आणि श्रीनाथ यांनी उत्कृष्ट असा अडवलेला चेंडू डिफेंड केलाय. त्यांनी 3 रन आपल्या संघाला वाचून दिले आहेत आणि त्या पाठोपाठ संकेत यांनी त्यांना पाठिंबा देऊन चेंडू अडवलेला आहे. धावसंख्यात 1 रनने वाढ. धावसंख्या झाली ती 8. सुंदर असा चटकावला चेंडू आणि या 7 धावा. उत्कृष्ट असा तटकावलेला हा 6 षटकार अभियांच्या मारला. सुंदर असा षटकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 14. पुढील चेंडू आणि अंपायरचा नो बॉलचा इशारा आणि डिक्लेअर सुरुवात झाली आहे. 1 रन अशा 2 धाव आणि हा बर 1च धाव आणि फ्रीट. पुढील चेंडू फ्रीट यांचा अभियांचा. कसे आपल्या संघाला धावसंख्या अडवून धरून ठेवतील त्या अभि आपण पाहूयात. पुढील चेंडू सुंदर असा तटकावलेला नदी पात्रात गेलेला हा चेंडू आणि हा षटकार. अभियांना 2 बॉल 2 षटकार मारलेले आहेत ते रॉबिन सर. सुंदर असा षटकार. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या झाली 21. सामना करतील तर रॉबिन सर यांचा. पुढील चेंडू पुढे सुंदर असा मारला चेंडू आणि चेंडूला सन्मान दिला आहे आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत वाढ. सुंदर असं चाललेलं सामना लवकरात लवकर संपून घ्यावा नाहीतर पुन्हा आपल्याला बॅड लाईटचा इफेक्ट जाणवू शकतो. पुढील चेंडू सामना करतील सर आणि हा सुंदर असा तटकावलेला लेग साईडला चेंडू ना अंपायरचा नो बॉलचा इशारा. याने 2 धावा संघाला मिळून भेटतील. अभय यांना काहीच समजेना चाललंय काय, होतंय काय, करतायत काय. बॉल स्टंपच्या वरून टाकतायत. स्टंपच्या खाली लँड करावा अभय आपण. आणि सुंदर असा तटकवलेला लेग साईडला चेंडू ओम पाईक यांनी सुंदर असा अडवला चेंडू. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पसरणी यांचे कट्टर धारकरी ओम पाईक. 5 बॉल झालेले आहेत. अंपायर 5 झालेले आहेत. 2 नो आहेत. लास्ट चेंडू सामना करतील रॉबिन सरांनी सुंदर असा